नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. फक्त ₹500ची एस-आय-पी पुरेशी आहे का? या विषयात आपण माहिती जाणून घेणार आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. तुम्हाला वाटतंय का फक्त ₹500ची एस-आय-पी करून काही मोठं होणार नाही? ₹500 ही मोठी रक्कम नाही, हे खरं आहे. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरुवात करणं आणि सातत्य ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. जसं छोटं छोटं रोप वेळेनुसार मोठं झाड होतं, तसेच नियमित गुंतवणुकीला वेळ दिला तर वेल्थ क्रिएशनची सुरुवात होऊ शकते. समजा तुम्ही दर महिन्याला ₹500ची एस-आय-पी केली, म्हणजे वर्षभरात तुम्ही ₹6,000 गुंतवता. पण मार्केट नेहमी वर जाणार नाही. कधी मार्केट वाढेल तर कधी कमी होईल. मार्केट खाली गेल्यावर घाबरून निर्णय घेण्याऐवजी तुमचं गोल, टाइम हॉरिझॉन आणि रिस्क प्रोफाइल लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ₹500 मध्ये खरी ताकद तुमची रकमेची नाही, टाइम, कन्सिस्टन्सी आणि योग्य प्लॅनिंग यांची आहे. आणि तुमचं उत्पन्न वाढत गेलं की एस-आय-पी सुद्धा वाढवता येते. उदाहरणार्थ ₹500 पासून सुरुवात करून दरवर्षी एस-आय-पी मध्ये स्टेप अप करता येतो. म्हणून ₹500ची एस-आय-पी पुरेशी आहे का? सुरुवात करण्यासाठी नक्कीच चांगली सुरुवात असू शकते. पण तुमची फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्यासाठी एस-आय-पी किती असावी? तुमचं गोल, टाइम हॉरिझॉन आणि परिस्थितीनुसार ठरवा. ₹500 पासून सुरुवात करा, सातत्य ठेवा आणि उत्पन्न वाढल्यावर एस-आय-पी स्टेप अप करण्याचा विचार करा. अशा सोप्या इन्व्हेस्टमेंट माहितीसाठी नक्की फॉलो करा.